हसन मुश्रीफ यांच्यामुळेच कोल्हापूरचे आरोग्य सदृढ. रणजितसिंह पाटील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव कामामुळेच त्यांचा उल्लेख राज्याचे महाडॉक्टर असा केला जातो. त्यांच्यामुळेच कोल्हापूरचे आरोग्य सदृढ झाले असल्याचं कोकूचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी सांगितलं. मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुडमध्ये आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने होते. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 150 रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना भैया माने यांनी देखील मुश्रीफ यांच्या कार्याचा गौरव केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि अर्थात समाज उपयुक्त उपक्रमांनी साजरा झाला असून या 4 दिवसांमध्ये तालुक्यासह जिल्ह्यात भरीव काम झाल्याचं त्यांनी सांगितलं. स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक चंद्रकांत जाधव यांनी केले. यावेळी निरामय नर्सिंग होम कोल्हापूर येथील डॉक्टर शेखर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वैद्यकीय टीमने रुग्णांची तपासणी केली. कार्यक्रमास उपसभापती डॉक्टर इंद्रजित पाटील, चिमगावचे सरपंच दीपक अंगद, नगरसेवक बजरंग सोनुले, राजू आमते, सत्यजित चौगुले, दत्तामामा जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, विश्वजित पाटील, नामदेव भांतिग्रे, अमर देवळे, दगडू शेणवी, युवराज सूर्यवंशी, पंकज नेसरीकर आदी प्रमुख उपस्थित होते. आभार आप्पाजी मेटकर यांनी मानले. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार.